त्या प्रतिकात्मक प्रेषण या ठिकाणी या आंदोलनाच्या शुभस्थळी होतात. कारण एक दिवा प्रकाशाने उजळून निघतो, आपले राज्य संपले म्हणून अंधार पडतो. दिव्याने उजळतो दिवा आपण सारे जाणतो, मनामनात उमलतो प्रकाश, त्यालाच तर दीप प्रज्वलन म्हणतो. ही जी दीप प्रज्वलनाची महती आहे ती तुमच्या आमच्या मनात तमसमात ज्योतिर्मय असा ज्ञानाचा अंधार ज्ञानाचा प्रकाश उजळेल असा ही भूमिका आपण सारेजण जपतो मानतो. आणि म्हणूनच आपल्या प्रकाशात सोडायच्या निमित्ताने या विविध अक्षर प्रकाशात सोडायच्या निमित्ताने दीप प्रज्वलन या शुभारंभ होतो आहे. ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे अशा या त्रिवेणी अक्षर संगम सोहळ्याच्या निमित्ताने ग्रंथ संस्कृती आणि वाचन क्षेत्रातील अत्यंत विशिष्ट असलेलं व्यक्तिमत्व ग्रंथांच्या माध्यमातून आणि त्यानंतर विजन महाराष्ट्र फाउंडेशनचं संस्थापक म्हणून संपूर्ण जगभरात वाचन चळवळ घेऊन जाणारे आदरणीय दिनकर गांगर सरांचं आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्याची विनंती आहे. मी विलास जोशींना विनंती केली की त्यांनी सन्माननीय दिनकर गांगर सरांचं मनपूर्वक स्वागत आज आनंद विश्वगुरुकुलच्या वतीने करावं. सन्माननीय विलास जोशी सरांच्या शुभ हस्ते आदरणीय दिनकर गांगर सरांचं मनपूर्वक स्वागत. त्याप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ज्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची धुरा साता समुद्रामध्ये आहे थेट मॉरिशसमध्ये नुकतीच नेली असे सुप्रसिद्ध लेखक नाटककार व्याख्याते अभिनेते असं चतुरस्र व्यक्तिमत्व असणारे आमचे सर प्राध्यापक प्रदीप धवल सरांचा सन्मान करण्याची विनंती स्वागत करण्याची विनंती मी मुरलीधर नारे दिनाने आणि या प्रशासनाच्या वतीने सन्माननीय प्राध्यापक प्रदीप धवल सर यानंतर सन्मानित होणार व्यक्तिमत्व आहे आज या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने पुस्तकांवर आपल्याशी सुसंवाद साधणारा गेली अनेक वर्ष साहित्य क्षेत्रात सातत्याने गाजणारं नाव म्हणजे कवितेने इतके द्यावे की भरून जावी जोडी मी निघून गेल्यावरही मागे उडाव्या गोळी असं म्हणणारा रसिकांचा अतिशय महाराष्ट्राचे लाडके कवी ज्येष्ठ पत्रकार मुकेश सोनारचा सन्मान की सन्माननीय मुकेश सोनारजींचं स्वागत
यानंतर सन्माननीय बाळ कांदळकर सर, कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष, यांना विनंती आहे की ज्यांनी छायाचित्रण वेगवेगळे केलेले आहे त्या छायाचित्रकारांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं वाटतं. कारण की ही सगळी मंडळी नेहमीची छायाचित्रकार नाहीये, ती खरं तर वाईल्ड फोटोग्राफी किंवा हिमालयातली छायाचित्रण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी छायाचित्रण करतात. पण केवळ आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सतीच्या प्रेमानं किंवा बागवेसरांवरील प्रेमानं किंवा सन्माननीय आजच्या कवयित्री राजश्री सावंतरांवरील प्रेमानं ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहे. मी बाळ कांदळकर सरांना विनंती करेन की त्यांनीही या निमित्तानं आपले जे छायाचित्रकार आहेत, सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवेंद्र नाईक यांना सन्मानित करावं. देवेंद्र नाईक यांच्या त्यांची हिमालयाची भ्रमंती करणारी छायाचित्र आपण पाहिली तर त्याच्या 3 छायाचित्र प्रदर्शनाचं पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर सरांच्या सुरुवातीचे झालेलं आहे. हेही त्यांचं वेगळेपण आहे. त्याचप्रमाणे छायाचित्रकार संतोष शिर्के यांनाही या चित्रात सन्मान करण्यात येत आहे. छायाचित्रकार संतोष शिर्के यांनी आहे. छायाचित्रकार संतोष शिर्के सर्व बाळ कांदळकर सरांच्या शुभ हस्ते होत आहेत. कारण कामगार नेता ते साहित्यिकाचं एकत्र आणणारा, चळवळीतला साहित्यावर प्रेम करणारा अतिशय आपुलकीचा माणूस हे कांदळकर सरांची ओळख आहे आणि म्हणूनच कांदळकर सरांच्या संतोष शिर्के. यानंतर विजय शिंदे यांचा देखील सन्मान होतो आहे. फोटोग्राफर विजय शिंदे खरं तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं हे व्यक्तिमत्व आहे. मात्र आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते कार्यक्रमाचं छायाचित्रण करत आहेत वेगळ्या पद्धतीने. त्यांचा यथोचित सत्कार स्वागत होत आहे. आणि त्यानंतर सन्मानित केलेला आहे सध्याचा आघाडीचा कवी, ज्याची नुकतीच एक गोळी कागदाची नावाची एक चित्रफित आली, गीतचित्रफित. ते वैभव वराडी या नव्या पिढीच्या आघाडीच्या कविता देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे. वैभव वराडी सन्मानित केले जात आहे. सन्माननीय निलेशजी बागवे आर्टिस्ट यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. निलेश बागवेंना विनंती करेन की निलेश बागवेंचा तुम्हाला सांगतो की या कार्यक्रमाची आपण सगळी जाहिरात बघत होतो. त्याचं जे आयोजन केलेलं आहे ते निलेशनं केलेलं आहे आणि पुस्तकाचं त्याला मुखपृष्ठ केलेलं आहे, चित्र केलेले आहेत, एक उत्तम असे चित्र केलेले आहेत. बागवे सरांचं जे आता बालकट्टा जे आलं त्याचं पूर्ण काम त्यांनी केलेलं आहे. निलेश बागवे आणि बागवे सरांचा पुण्या अशी त्याची ओळख करण्याचा मला अतिशय अनुभव. आणि यानंतर अनुभव प्रकाशित होता. हॅलो, माझा बॅनर, बाहेरचा बॅनर, निमंत्रण पत्रिका आणि ते सगळे काय आमंत्रण मिळाले आणि यानंतर एक महत्त्वाचा सत्कार आहे. या कार्यक्रमाचा सूत्रधार असा जो मी ज्याचं नाव आपण घेतो तो 52 कशी कवी ज्याला म्हटलं जातं, महेंद्र कोंडे. नवी मुंबई महानगरपालिकेचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत असताना सुद्धा कवितेची नाळ महेंद्र कोंडे सत्काराची फारशी सवय नाही आणि सरांसमोर बागवे सरांसमोर मला सत्कार म्हणण्यासाठी आशीर्वादासारखा आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनघा प्रकाशांचं मगाशी सांगितल्याप्रमाणे हे 850वं पुस्तक आहे आणि 44-45 वर्ष सातत्यानं अनघा प्रकाशन अविरत असा दिवाळी अंक काढले आणि दिवाळी अंकासोबत एक अतिशय उत्तम अशी ग्रंथसंपदा देखील त्यांनी प्रकाशित केलेली आहे. म्हणजे आदरणीय मधुमंगी शरणी, यशवंतदेव, माधव गडकरी, बारकाना संतगिरी, श्रीकांत गोदेवार, डॉक्टर महेश केळुसकर, अशोक राणे, अशोक बागवे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, म्हणजे वाचताना सुद्धा दम लागावा इतकी मोठी त्यांच्या लेखकांची यादी आहे. पण त्या सोबतीतच केवळ दिग्गज लेखकांना नाही तर त्या पलीकडे जात नवलिकांना सुद्धा एक प्रसिद्धीचा आभाळ उपलब्ध करून
देण्याचं काम अनघा प्रकाशननं सातत्यानं केलेलं आहे. आणि म्हणून आज हा त्रिवेणी अक्षर प्रकाशन सोहळा संपन्न होताना मी सन्माननीय अमोल नाणेजींना विनंती करेन की त्यांनी प्रास्ताविक करून मनोगत व्यक्त करावं आणि आजच्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो आपल्यासमोर मांडावा. सन्माननीय अमोल नाणे. नमस्कार, मी अमोल विद्या मुरलीधर नाले सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आमच्यावरती एवढी दिग्गज ग्रंथालयाचे संस्थापक दिसतात, नंतर त्यांच्यासमोर मी बोलणं म्हणजे ज्यांनी वाचक चळवळीला प्रेरणा देऊन सगळं आणि सगळं काम केलं असे नांगर सर, नंतर कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष जे मॉरिशस पर्यंत जाऊन आलेले आहेत, त्यांनी कोकणापासून सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेने आणि यांच्या प्रेरणेने आम्ही उत्तर महाराष्ट्र मराठी साहित्य सभा जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर या जिल्ह्यांसाठी आम्ही चालू केलेली आहे. आम्ही आतापर्यंत 3 साहित्य संमेलन पण त्या माध्यमातून केले. त्या 2 साहित्य संमेलनात स्वतः मधुबाई होते, एका संमेलनाला अरुण साधू होते, असे प्रदीप ढवळ सर, तसंच दुर्गेश सोनार ज्येष्ठ कवी, पत्रकार, म्हणजे मीडिया मधलं एक खणखणत नाणं असं आहे. या सगळ्यांसह ठुसे सर आहेत, आमचे वडील आहेत, बागवे सरांसाठी एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचं पुस्तक आम्हाला करायला मिळालं म्हणजे आमचं किती मोठा म्हणजे किती आम्हाला पापड बेलावले असेल तुम्हाला कळेल. तर बाळा कांदळगावकर आमचे मित्र आहेत, राजश्री सावंत आहेत, सतीश सोळांपूर आहे, त्यांच्याबद्दल आमचे बाबा बोलतील, त्यांची किती नीत भाषा आहे, किती लाभी बोल आहे. अशा सगळ्यांच्या उपस्थितीत मला बोलायला लावलं म्हणजे कसं असतं की एका कधीतरी बोललेलं होतं की काहीतरी कुठल्या तरी कार्यक्रमाची सुरुवात करताना कुठेतरी एखाद्या बोलायला किंवा असं एखादा भाग असतो बोलावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी, त्या दृष्टीने मला बहुतेक काम दिलेलं असावं. पण जो प्रोटोकॉल आहे तो मी पाळणारच आहे. आता कोणते सरांनी तर आमचं बरंचसं कौतुक करून झालेलं आहे, काय केलंय, किती पुस्तकं केली, काय केली ती. पण मला एक सांगायला याच्यात आनंद असा आहे की जसं आमच्या बाबांनी हे चालू केलं 79ला, म्हणजे विजय तेंडुलकर असतील, शन्ना नवरे असतील, सुरेश भट यांच्या मध्ये अनघा प्रकाशनचा दिवाळी यंत्राने सुरुवात केली. त्याच्यानंतर मग त्यांनी जवळपास शासकीय सेवेत असल्यामुळे आईच्या नावाने प्रकाशन संस्था होती. त्याच्यानंतर मग 2002 साली मला विचारलं आता 25 वर्ष होत नाही तर तू सांभाळशील का, नाहीतर हे आता 25 वर्ष झाल्यावर मी बंद करतो. स्वतः इंजिनियर एमएस ऑपरेशन आहे, पण म्हटलं ठीक आहे आता जर स्वतःचा बेस जर चांगला असेल तर करायला हरकत नाही. म्हणून मी अख्खा महाराष्ट्र फिरलो. ते 25च्या जागी आम्ही 33 पुस्तकं प्रकाशित केली, त्याच्यानंतर 42 पुस्तकं अरुण साधूंच्या उपस्थितीत प्रकाशित केली. हे सगळं करत असताना बऱ्याच चांगल्या वाईट अनुभव आले. मला असं वाटत होतं आणि प्रकाशन म्हणजे खूप चांगला व्यवहार आहे, सगळं चांगलं आहे, डिस्काउंट खूप कमी असतो असं वगैरे काही नाही. पण त्याच्यातून आम्ही चांगल्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला देण्याचा आम्ही प्रयत्न केले आणि ते देत आहोत. म्हणून आमच्याकडे मधुभूमी कविकांसारखी असतील, अशोक बागवे सरांसारखे असतील, सतीश सोळांपूर आणि अनेक अशोक राणे, अशोक जैन, विसार मुजावर, सूरजदार दिदींचं आत्मचरित्र आम्ही केलेलं आहे, यशवंत देवांचं आत्मचरित्र आम्ही केलेलं आहे. अशा वेळेला आम्ही बरेच चांगल्या पुस्तकांची निर्मिती करू शकतो आणि महाराष्ट्रात वितरण व्यवस्था आमची चांगली आहे म्हणून लेखक आमच्याकडे येतात किंवा कवी येतात. त्याच्यात मी तुम्हाला सांगायला मला आवडेल, नाशिक, नगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, गोंदिया, सोलापूर, अहमदनगर, कोकण, कणकवली सगळ्या विभागात आम्ही सार्वजनिक वाचनालयांची जी चेन आहे ती आम्ही निर्माण केलेली आहे. म्हणजे जेव्हा माझ्या एखाद्या ठाण्यातल्या किंवा निवडणुकीच्या एखाद्या लेखकाचं पुस्तक जेव्हा कणकवलीत जातं, तिकडं त्याला जेव्हा पत्र येतं तेव्हा त्याला मिळणारा जो आनंद आहे तो एका 1 किंवा 2 लाखाच्या पुरस्कारापेक्षा खूप जास्त त्याला महत्वाचा वाटतो. त्याच्यात आम्ही यशस्वी झालो. त्या दृष्टीने आम्ही अशी सगळी कार्यक्रम आणि ही संस्था चालवली. माझ्या वडिलांनी माझ्यावरती विश्वासाने जी धुरा सोपवली म्हणजे पार पडण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या पद्धतीने मी किती खरं आहे मला माहिती नाही. हे रसिक जनता किंवा आज या प्रकाशनाला जे उपस्थित लोक आहेत ते गांधल साहेबांमुळे, ढवळकरांमुळे आणि दुर्गेश सोनार या सगळ्यांमुळे असतीलच, त्याच्यात काही वाद नाही. पण कुठेतरी मला असं वाटतं 1/3 अनघाचा कुठेतरी तो वाटा असावा असं माझं मत आहे. या तिन्ही लेखकांचं स्वागत करतो आणि त्यांनी सावंत मॅडम, सोळांपूरकर आणि बागवे सर यांचा आम्ही आभारी आहे की तुम्ही आम्हाला विश्वास दाखवून हे आम्हाला पुस्तक
घडायला दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि या सगळ्या मान्यवरांचं पण मी स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीतच वेगवेगळ्या क्षेत्राप्रमाणे प्रकाशन क्षेत्रात देखील पुढची पिढी आता हा प्रकाशन सेवेचा वारसा चालवताना दिसतोय आपण नागरिकांच्या रूपाने. आणि अनघा प्रकाशनने अनेक विक्रम त्यांच्या या 44-45 वर्षांच्या वाटचालीत प्रस्थापित केले. विशेषत्वाला त्याबद्दल सांगण्यासारखं आहे की अनघा प्रकाशनचा जो रौप्य महोत्सव झाला त्यावेळी मंत्रालयामध्ये तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते एका वेळी तब्बल 33 पुस्तकांचं प्रकाशन त्या ठिकाणी संपन्न झालं. आणि एकंदरीतच हा वारसा इतक्या समर्थपणे जपला जात असताना आज हे 850हून अधिक पुस्तकांचा हा अनुभव गाठीशी घेऊन अनघा प्रकाशनची वाटचाल सुरू आहे. अनघा प्रकाशनचे संस्थापक सन्माननीय मुरलीधर नाळे सरांना विनंती आहे की त्यांनीही या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं आणि शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय मुरलीधरजी नाळे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ढोबळ सर, ग्रंथालयाचे सगळे सर्व दिनकर गंगाजी, प्रमुख पाहुणे दुर्गेश सोना आणि आजच्या शब्द त्रिमूर्ती यांच्या समक्ष आपण मी बोलत धारिष्ट करतो आहे. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा वाटतो मला, कारण अशासाठी की मी ज्या वेळेला 1979 साली प्रकाशन सुरू करायचं ठरवलं तर मला विजय तेंडुलकरांचं सर्व मार्गदर्शन होतं. तर त्यावेळेला त्यांनी मला एक अट मात्र घातली होती. मी त्यावेळेला मंत्रालयात अधिकारी होतो. त्यांनी सांगितलं होतं ते मला मास्तर म्हणायचे, कारण मी काही दिवस त्यांच्या मुलीचा मास्तर होतो 3 महिने प्रिया तेंडुलकरचा. तर त्यांनी मला अट घातली होती की एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला यू शुड नॉट बी इतरांच्या सारखे तुम्ही आज असं नको. तुमचं काहीतरी वैशिष्ट्य त्याच्यात ठेवणार असाल तर या क्षेत्रात तुम्ही पाऊल टाका, नाहीतर देणार मी असं. तर त्यावेळेपासून माझ्या डोक्यात जे माझा आदर्श होतं गांगर साहेब किंवा ग्रंथांचे प्रकाशन ते ज्या पद्धतीने चालवत होते, चांगली पुस्तकं रसिकांना कशी मिळतील हा त्यांचा जो ध्यास होता ते मी ध्येय समोर ठेवत होतो. मी 44 वर्ष त्यांच्या मार्गावर होतो. त्यांची माझी आज पहिल्यांदा भेट होते, म्हणून मला हा योग मोठा योग वाटतो आहे. आमच्या प्रकाशनाचे 3 पुस्तकं प्रकाशित होतात. याच्यापेक्षाही ग्रंथालयाचे गांगर साहेबांचा आज त्यांच्या बरोबर आपण आहोत हा मोठा योग मला वाटतो. आज प्रकाशित होणाऱ्या 3 पुस्तकांपैकी एक आहे सतीश वाळंबुरकरांचं. मृदू भाषेतून संवाद साधण्याची त्यांची कला एव्हाना मराठी रसिकांना ज्ञात झालेली आहे. त्यांच्या भावकविता जशा मनाला रिझवतात तसेच ललित लेखन देखील भावविभोर काव्यात्मक शब्दांनी लगडलेले असते. ते रसिकांच्या मनात एखाद्या शिल्पासारखे कोरले जाते. अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या पुस्तकाबद्दल काही जास्त बोलणार नाही. नंतर दुसरं पुस्तक आहे राजश्री सावंतांचं विनिष्ट अंतरंग. हा काव्यसंग्रह आहे. त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे हे त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता, कारण त्यांच्या कविता वाचल्यानंतर मला असं वाटत होतं की ह्या मॅच्युअर कवयित्री आहे आणि या काय म्हणतात की माझा पहिला कविता संग्रह आहे. तुम्हाला ते काय पडलं नाही म्हणून मी म्हणतो मी तुमच्या पुस्तकात मी वाचतो आणि बोलणारच. आणि मला काय लक्षात आलं, त्यांचे वडील न्यायाधीश होते. न्यायाधीशाचं काम काय असतं, न्याय आणि तिच्या तराजूमध्ये न्यायाचं दान टाकायचं असतं. ते टाकत असताना त्यांना हे लक्षात ठेवायचं असतं की संविधानाच्या ढाच्याला हे जाऊ देणार नाही. हे तत्व त्यांनी हा वसा त्यांनी वडिलांकडून घेतलाय आणि त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये मला ते दिसलं की त्यांच्या कविता किती भावनाशील असल्या तरी त्यांचा कुठेही कोण गेलेला नाही. त्यांच्या काव्यसंग्रहात
भाग्यसराची प्रसिद्ध प्रस्तावना एवढी मिळाली आहे. तर खरं म्हणजे त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल मी आणखी काय बोलायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर त्यांच्या सगळ्या कवितांचं विश्लेषण केलेलंच आहे. आजूबाजूच्या घटनांची तरी थोड्या काही त्याच्यावरती सांगतो. आजूबाजूच्या घटनांनी त्या व्यथित होतात आणि म्हणून त्या लिहितात. विकृत राजरोस तो चिंगाळला, माती ध्वज सुरुंग पेटल्या ज्वाला, बंदुका नपुसक वाढ घाड झाल्या, संस्कार पतन लाचार भार लागल्या आल्या. आईच्या कुशीत शिरण्याचं त्या वर्णन करतात. कुशीत आईच्या लेकरू काळ झाला, विठी ममतेची दुद्या दुद्या यवनावर साला, मदहोश मढवून शब्दाचा वेल स्मृतीचा व्याकुळ दाट, वनवास पक्षात जाळीला. विक्रेकराची आठवणी त्यांचे विलवलीत झंकारते आणि त्या म्हणतात, या सुख दुःखांची लेणी पडसाद निनाद वडले, आता विरहाला साव केली पृथ्वी दुधवर. आपल्या जन्मदात्याबद्दल त्यांची भक्ती शब्दांमधून अशी पाझरते. बुद्धी चातुर्य अचाट अफाट कृती, तू लक्ष्मी अन्नपूर्णा तूच सरस. त्याच वेळी आपल्या न्यायप्रिय प्रकारमध्ये असा उल्लेख करतात, व्यथेवर अलवार कुंकर तिच्याची, सावली घनदाट अथांग महासागर, बाहूंनी सावरली धुरा कर्तव्याची, अस्तित्व देवरूपी सुखाची धारा. आपल्या आगीवरच्या प्रेमाबद्दल त्यांच्या काव्यभक्ती त्या बोलतात. हसते स्वर्गातून मागे विडा मानाचा, पुण्य इतके माप ओलांडते तेव्हा. आपल्या लहान बहिणीला तर विसरले नाही, त्याच्याबद्दल त्या लिहितात. अवघे रूप मनस्विनी हे मागून स्वप्न भरावी, देही अध्यात्माची वारी सफल जीवनास सकाळ. आपल्या काव्यविश्वात क्रममान होताना त्या सहज व्यक्त होतात. स्वप्नांना सुगंध धुंद रात्र आणीचा, बिलगतो मनास पक्षी असे. आजच्या परिस्थितीतून वर्णन करताना त्या गैवरतात. मंतरलेला काळ गैवरला, पांगली वर्दळ आप्तजनांची, चौकटीची तक्रार तराशी, मित्र तुरळक हाक धराची. कवयित्री शेवटी म्हणतात, रंगमंच आयुष्याचा धुलिवंदन स्वैर सोहळा, गडद फिकड संवेदना, भावचटांचा आगळा, भोगांचे अभिनय साहसी विरह पाश, सोबती पेक्षे अंतरंग गैले, राखे तुझे घेई. असा त्यांचा शब्दांचा जो सार आहे तो मी आपल्यापुढे कोर्टात मांडला आहे. त्यांच्या पुस्तक त्यावेळेला वाचतात त्यावेळेला याच्यापेक्षाही भागवे सरांनी त्यांच्या प्रस्तावनेत जे लिहिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला त्यांच्या काव्याची जाणीव जास्त आणखी चांगली आहे. आता प्राध्यापक अशोक भागवे यांच्या दृष्टीसृष्टीच्या आकलनाबद्दल मी माझे निरीक्षण चालतो. आयुष्यभर असंख्य विद्यार्थ्यांना साहित्याचे धडे देत आलेल्या प्राध्यापकांच्या लेखांवर मी काय बोलायचं, तरी देखील मला जे जाणवलं, जे भावलं त्यांच्या पुस्तकाबद्दल ते मी मांडतो. आईच्या पदरापाशी प्राध्यापक भागवेंच्या प्रतिभेची फुले होताना दिसतात व ते त्यांना स्वतःला आईच्या स्वरूपात पाहू लागतात. उरीपोटी झालेल्या वेदना मी कणकीतल्या धनधान्यासाठी जतन करते आणि लेकरांच्या भविष्यकालीन यशोगाथेसाठी दुःखाचे घोट गिळून मायेने मुलांचे हृदय तृप्त करते. माऊली खरोखर ज्या पृथ्वी तलावरती श्रमधारणी देवी आहे, त्यावेळी ती वेळेचा झंकार आहे, तर दुसऱ्या क्षणी ती रुद्र ओंकाराचा अनाथ नाद आहे. प्राध्यापक अशोकरावांची भाषा भावनांचे धोके धोकात निनादताना दिसतात. नद्या ठुमरी धोध होऊन एकमेकांना आदर देतात. सारे पक्षी रसिकवर होऊन रात्रीची मंद सुरावट कान भरून ऐकतात. जनावरांना समोर दुसऱ्या दिवसाची भ्रांत न ठेवतात. दिवस आपला म्हणत हरवंत क्लास घेत असतात. इथे
मात्र रात्रीच्या एखाद्या सपाट मैदानात गोळा होतात एकमेकांचे कुशल विचारतात, झाडं गोळा होतात रात्रीच्या सपाट मैदानात आणि ते एकमेकांचे कुशल विचारतात, मस्करी करतात. हा कवी असा चराचराशी एकरूप झालेला आपल्याला त्यावेळेला दिसून येतो. ही कल्पना तुम्हा मला सुचली असती का नाही, म्हणजे त्यांनी किती प्रोजेक्शन केलं त्यांच्या कल्पनेचं ते आपल्याला दिसतं. त्यांची कल्पना शक्ती किती उच्च दर्जाची आहे हे आपल्याला त्याच्यावर जाणवतं. घटमे पंची बोलत या लेखात ज्ञानेश्वर माऊली तत्वरूपाला व कबीराचे तत्वज्ञान सांगत ते आपल्या 88 वर्षीय आशु मिस्त्री या मित्राच्या नामी व रंगतदार बोलण्यात रमतात. गुरु कहे सो कर मध्ये ते म्हणतात, धूर्तरूप जेव्हा मूर्त स्वरूपात आले त्यावेळी तुमचे नाव गाव अस्तित्वात आले आणि जगण्याची तहान तुम्ही शमवायचा प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वर लिहिताना ते म्हणतात, पुण्या 5 वर्षाच्या कालावधीत विश्वाला पारायण घालणारी ग्रंथसंपदा निर्माण करण्याची प्रेरणा या बालयोग्याच्या मानस विश्वास कशी तयारली असावी. ज्ञानेश्वरीच्या सखोल अभ्यासामुळे बागवे सर ज्ञानेश्वरीचे सौंदर्य स्थळे आपल्याला दाखवतात. ते म्हणतात, महाभारत एक कामधेनू आहे, तिच्या अचळाचे दूध म्हणजे तिचा ध्वंस केला. यात कबीराने जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे. ध्वंस काय केला म्हणजे एकाकी आहे, तो कधीतरी देहाच्या कुडीतून उडून जाईल म्हणून ते मानवाला सावध करतात. अंतिम सत्याचा शोध घेताना प्राध्यापक महाशयांना असे जाणवले की पत्रिकांमध्ये किंवा घोषणांमध्ये सत्य दडवलेले असते. इतिहास घडवणारे महात्मे जेव्हा पुतळ्यात बंदिस्त होतात तेव्हा भौगोलिक सत्य दायबंदी झालेले असते. सत्यम शिवम चिन्ह ही भारतीय प्रणालीची जीवित मूल्य आहे. सत्य व सौंदर्य दडवून ठेवले की ते अधिकच जाणवतात. ही दोन्ही तत्वे नीतीला झुगारतात. इथे लेखक जीवनाचे तत्वज्ञान सांगताना आपल्याला दिसून येते. रंगाचे रमक आणि चंद्रयुगात लाल पिवळा हिरवा रंगाने सिग्नल मध्ये बंदिस्त झालेले आपण बघतो. लाल हा धोक्याचा रंग, पिवळा हा सावधपणाचा रंग आणि हिरवा ऑनलाईन क्लिअर. लाल धोक्याचा पिवळा सावधपणा, हिरवा ऑनलाईन क्लिअर. लाल रंग धोक्याचा ठरवून की काय नववधूच्या कपाळी सक्तीने कोतला जातो आणि तिला आगामी धोक्याची सूचना दिली जाते. तिचे लेखकाच्या विचारशक्तीची उंची आपल्या लक्षात येते. साहित्यात उच्चारणी करणारा हा कवी भावविशेष होऊन आपल्या कोकणातल्या घराविषयी विचार करतो. साधे झापाचे घर, परंतु आजूबाजूचा निसर्ग, हिरवळ व पाणी त्यांच्यातून कवितेला आवाहन करतात व त्यांच्या लेखनातून शब्द धरू लागतात. त्या घरात माया होती, आस्था होती. घर तपलेले संन्यासी हळूहळू भिंतही ठरते. आईच्या डोळ्यांमध्ये नक्षत्र मला आठवत. त्यांच्या लेखांमधून शब्दांची अचूक पेरणी झालेली आपल्याला दिसून येते. ते सहज लिहितात. मनाचे द्वार सकाळ उघडे केले की भावनांचे मोड उथंबते, सूरही उथंबतात. तेव्हा काळजाची भुवक ओंजळ काठोकाठ ढोलून होते. हा रसिकांच्या सूर सन्मान असतो. सुगंधाची निर्मिती फुलांच्या गाभ्यातून होते. ती अद्भुत अनोखी किमया अजून विज्ञानाला उलगडलेली नाही. तत्व स्त्रीच्या विवेकाची निर्मिती ही अनुभवाच्या सलील गाभ्यातून होते. भोगणे आणि सोसणे, वेदना आणि संवेदना, जखम आणि दुखी, शब्दातील निशब्दता, प्रश्नातील निष्प्रश्नता, मौन आणि कोलाहल, साक्षात्कार आणि निर्वंचना या सर्व परस्पर विरोधी पण तरी संवादी युगलांचा सम्यक संस्कार म्हणजे स्त्रीचे मन. त्या भाग कवी आहेत. त्यांचे शब्द भांडार खूप मोठे आहे.
पुराणात असे सांगतात की द्रौपदीला अशी थाळी मिळालेली होती की ती कधी रिकामी राहत नव्हती. तसं यांना शब्द भांडाराची खाण सापडलेली मला वाटते. त्यांच्या ती खाण हे शब्द कधी संपणार नाही याची खात्री पटू लागते. मागवे शहराची शब्दकला रसाळ भावनांनी ओथंबलेली आहे. त्यांच्या काही शब्दपंक्ती म्हणजे वाक्याचे म्हणीचे रूप घेतात. ते साहित्य विश्वात मिळवणारे कलंदर आहेत. चांगले शब्द त्यांच्या भोवती घुमगावतात व कवीला त्यांच्या कवितांमध्ये किंवा लेखात जागा द्या आग्रह धरतात असा भास मला होतो. शिवाजीराव भोसलेच्या नंतर त्यांच्या जिभेवर सरस्वती काय नांदत असेल असं मला आहे. हे फक्त आपले कविता हे असं मात्र प्रकाशन म्हणजे केवळ पुस्तक प्रकाशन करून वाचण्यापर्यंत पोहोचवणारं माध्यम नाही.